स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट. याच्या आधी आपण एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, एंडोस डेव्हलपमेंट किंवा आपण डबल फर्टिलायझेशन सगळे पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ नाही बघितले तर ते व्हिडिओ आधी बघा, व तुम्हाला हा व्हिडिओ पटकन कळेल. ठीक आहे. आता आपल्याला जसं माणसांची पण बाळं असतात तशीच झाडांची पण बाळं असतात. तर आपण काय म्हणतो, ऑफस्प्रिंग म्हणतो, आणि ते कोण असतात? सीड्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्लांट्सची किंवा झाडांची बाळं, त्यांचे पुढचं येणारं जनरेशन, त्यांचं पुढची येणारी पिढी कोण असणार आहे? सीड्स असणार आहे. ठीक आहे. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. कधी डेव्हलपमेंट स्टार्ट होते? फर्टिलायझेशन झाल्या. तर फर्टिलायझेशन म्हणजे काय बाळांनो? फ्युजन कशाचं होणार आहे बाळांनो? आपलं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन म्हणजे आपण काय म्हणणार? फर्टिलायझेशन. तुम्ही तर त्याचा सीडचं डायग्राम बघू शकता. आपण थोड्या वेळाने काय करणार? बघणारच आहे. आता इंटुगमेंट तुम्ही बघितलं असेल, आपण जर ते पूर्ण हे काढलं तुमचं ओव्ह्यूल, तर बाहेरचे जे इंटुगमेंट्स असतात, बाहेरचे जे काय त्याचे दोन इनर इंटुगमेंट, आउटर इंटुगमेंट असतात, ते कशात कन्वर्ट होतात? सीड कोटमध्ये. हा विचारला जाणारा प्रश्न आहे तुम्हाला CETला म्हणा, तुम्हाला बोर्ड्सला म्हणा, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये विचारलं जातं की इंटुगमेंट कशात कन्वर्ट होतो किंवा न्यूसेलसचं काय होतं. तर इंटुगमेंट जसं आपल्याला माहिती आहे, आपला एम्ब्रिओ झाला. ठीक आहे. एम्ब्रिओच्या आजूबाजूला आपल्याला इंटुगमेंट्स बघितले होते. एक आत ओव्ह्यूल असतो. ते इंटुगमेंट्स पुढे जाऊन काय तयार करतात? जेव्हा ते ओव्ह्यूलचं सीडमध्ये कन्वर्ट होतं तेव्हा ते काय करतात? सीड कोड तयार करतात. आउटरला आपण काय म्हणतो? टेस्टा म्हणतो. बाहेरच्याला आपण काय म्हणतो? आउटरला आपण टेस्टा म्हणतो आणि आतल्याला आपण काय म्हणतो? टेगमेन म्हणतो. ठीक आहे. आणि टेगमेन कसं आहे बाळांनो? थिन आहे आणि मेम्ब्रेनियस आहे. म्हणजे आतलं ऑब्व्हियसली कसं असणार आहे? थिन असणार आहे आणि मेम्ब्रेनियस असणार आहे. बाहेरचं कसं असणार आहे? टेस्टा टफ असणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं आहे? टेस्टा आणि टेगमेंट. आता इथं इनरमध्ये एन आहे, टेगमेनमध्ये सुद्धा एन आहे. इनर आत आपल्याला इनर आपण 2 N काढतो, इथं पण N आहे. तसं ज्याच्यात N आहे ते समजायचं ते काय आहे? आतल्या बाजूला, आणि ज्याच्यात N नाही आहे ते काय समजायचं? बाहेरच्या बाजूला. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आउटर काय आहे? टेस्टा आहे. आत काय आहे? टेगमेन आहे. आणि असं पण लक्षात ठेवू शकता की टेस्टा म्हणजे जो हा बाहेरचा सीड कोट आहे, हा सीड कोट घेतला, हा कुणाच्या ह्याच्यात हा जो सीड कोट आहे हा कुणाच्या आजूबाजूला किंवा कुणाच्या सर्वायवलमध्ये आहे? तो म्हणजे आपलं सराउंडिंग. त्या सराउंडिंगचं एस आणि हे टेस्टाचं एस. ठीक आहे. सराउंडिंग त्याचं एस आणि ह्या टेस्टाचं एस तुम्हाला लक्षात ठेवायचं. इंटुगमेंट कसं लक्षात ठेवणार? जे आपण पूर्ण ओव्ह्यूल काढतो, आजूबाजूला इंटुगमेंट्स काढतो, ते इंटुगमेंट्स पुढे जाऊन काय तयार करणार? सीड कोट. मग जो आउटर इंटुगमेंट तो कशात कन्वर्ट होणार? टेस्टामध्ये. जो इनर इंटुगमेंट आहे तो कशात कन्वर्ट होणार? टेगमेनमध्ये. लक्षात कसं ठेवणार? इनर इंटुगमेंटचे 2 N आणि ह्यातला एक N. त्यानंतर न्यूसेलस बघितलं असेल आपण, ओव्ह्यूल काढले, इंटुगमेंट, त्याच्यानंतर मध्ये जी जागा असेल आपण न्यूसेलस म्हणतो. ते कशात कन्वर्ट होतं? पेरिस्पर्ममध्ये. ते कसं असतं? परत थिन असतं. पेपरसारखी लेअर असते. कशात दिसतं ते? ब्लॅक पेपर म्हणजे आपल्या ह्याच्यात दिसतं. एक मिनिट. ब्लॅक पेपर म्हणजे लवंगामध्ये दिसतं, परत आपल्या बीटमध्ये सुद्धा दिसतं. ठीक आहे. न्यूसेलस, न्यूक्लियस नव्हे, न्यूसेलस. खूप मुलांना बघितलं आहे मी, ते न्यूक्लियस आणि न्यूसेलसमध्ये कन्फ्यूज होतात. त्यांना न्यूक्लियस वाटतं आणि न्यूक्लियस त्यांना तो फिमेल न्यूक्लियस वाटतो. पुढे जाऊन झायगोट म्हणून उत्तर लिहून येतात. खूप मुलांनी बोर्डातसुद्धा ही चूक केली आहे, खूप मुलांनी CETमध्ये सुद्धा ही चूक केली आहे. त्यामुळे मी जेव्हा CETचं डिस्कशन घेत होते तेव्हा मी हे सांगत होते की न्यूसेलस वेगळं, न्यूक्लियस वेगळं. न्यूक्लियसला फक्त 1 L असतं, न्यूसेलसला 2 L असतात. स्पेलिंग बघायचं, स्पेलिंग नीट बघायचं. न्यूसेलस विचारले की न्यूक्लियस विचारले. न्यूसेलस पुढं जे काय असतं त्याला पेरिस्पर्म म्हणतात. थिन असतं, पेपर लेअरसारखं असतं. कुणामध्ये दिसतं ते? ब्लॅक पेपर आणि बीटमध्ये दिसतं. आता आलं आपलं एंडोस्पर्म. ठीक आहे. आपण जसं बघितलं की जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा एक एम्ब्रिओ तयार होतो, एक एंडोस्पर्म तयार होतो. पेन एंडोस्पर्म तयार होतो, तर आपण एंडोस्पर्म म्हणतो. आता ते काय होतं? तो ऑब्व्हियसली एंडोस्पर्म हा काय आहे? हा त्याचा फूड मटेरियल आहे. ऑब्व्हियसली त्या सीडचा तो काय आहे? फूड मटेरियल. फूड मटेरियल तो घेणार ना. आता सीड म्हणा किंवा नुकतं पालवी फुटत असेल, तसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं की ते लगेच फोटोसिंथेसिस करत नाही. त्यांना थोडासा वेळ लागतो त्या एन्व्हायरमेंटमध्ये मॅच व्हायला. त्यांना थोडासा वेळ लागतो तिथं फोटोसिंथेसिस करायला. तोपर्यंत ते काय उपाशी राहतील, त्यांना भूक लागणार. मग ते काय करतात? सीडमध्ये जे काय एंडोस्पर्म आहे त्या एंडोस्पर्मनी काय आपलं करतात? पोट भरून घेतात. मग जर समजा पार्शली यूज केला असेल म्हणजे फक्त
जरासंच यूज केला असेल आणि बाकीचं काय असेल, बाकीचं पार्शली फिल्ड सीडमध्ये आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सीड आहे यातलं फक्त एवढंच एंडोस्पर्म यूज केलं आहे, एवढा एंडोस्पर्म राहिला आहे. ठीक आहे, एवढा एंडोस्पर्म राहिला आहे त्याला आपण काय म्हणतो, एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस म्हणतो. कळालं तुम्हाला? कन्फ्यूज होते का बाळांनो? मी हे बघा सीड काढलं, सीडच्या मध्ये मी सांगितलं की एवढा मी यूज केला आहे, एवढा मी यूज केलेला नाही. तो यूज केलेला नाही त्याला आपण काय म्हणणार, एंडोस्पर्मिक आणि अल्ब्युमिनस. कुणामध्ये दिसतं, कॅस्टरमध्ये, कोकोनटमध्ये, मेजमध्ये. कोकोनट आपण सांगितलंच होतं 2 एंडोस्पर्म्स असतात, एक फ्री न्यूक्लिअर असतं, एक सेल्युलर असतं. ठीक आहे, तसं ते एंडोस्पर्म ते पूर्ण यूज करत नाही ना, तर त्यात पाणी नसतंच, पाणी आहे म्हणजे त्यानं पूर्ण यूज केलेलं नाही, त्याला आपण काय म्हणतो, एंडोस्पर्मिक आणि अल्ब्युमिनस. आता यूज्ड कम्प्लिटली, आता एक एक काय करतात, पूर्णच्या पूर्ण यूज करतात, त्यांना काही उरत नाही. डिसॅपियर्स इन द मॅच्युअर सीड, ती सीड मॅच्युअर झाली की त्याच्यात ते सापडणार नाही. त्यात एक्झाम्पल कुठलं आहे, आपण त्याला काय म्हणतो, नॉन एंडोस्पर्मिक किंवा ना एक्स अल्ब्युमिनस. एक्झाम्पल पी, बीन एक्सेट्रा. आता नॉन एंडोस्पर्मिक, एंडोस्पर्म प्रेझेंट नाही, इथे एंडोस्पर्म प्रेझेंट आहे, असं लक्षात ठेवायचं. एंडोस्पर्म प्रेझेंट आहे, इथे एंडोस्पर्म प्रेझेंट नाही. नॉन एंडोस्पर्मिक, एंडोस्पर्म प्रेझेंट आहे म्हणून एंडोस्पर्मिक, एंडोस्पर्म नाही म्हणून नॉन एंडोस्पर्मिक. अल्ब्युमिनस, कारण त्याच्यात अल्ब्युमिन आहे. अल्ब्युमिन आधी होतं एक्स, तुम्हाला हे शब्द सांगण्याचं काय, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आहे ती शब्द. एक्स म्हणजे आधी अल्ब्युमिनस होतं, पी बीनमध्ये हे सापडतं. ठीक आहे, आता जर तुम्हाला सांगितलं तसं एंडोस्पर्म तर यूज झाला आहे, काही एंडोस्पर्म नाही आहे, मग इथं मदतीला कोण धावून येतं, कॉटलिडॉन. जे एंडोस्पर्मसारखंच असतं, कॉटलिडॉन काय करतं, फूड स्टोरेजचं काम करतं. आणि तुम्हाला इथंपर्यंत कळलं असेल. मध्ये येणार तुमचं मायक्रोपाईल. मायक्रोपाईल आपण असं काढलं होतं, इथून आपण असे इंटुगमेंट्स वगैरे काढले होते आणि मध्ये जागा होती, आपण काय म्हटलं त्याला मायक्रोपाईल. स्मॉल पोर इन द सीड कोट, हे तसंच राहतं, फक्त हे एकच आहे जे तसंच राहतं, चेंज होत नाही. अलाव एंट्री ऑफ वॉटर अँड उट. आता त्या सीड कोटला, सीडला पण पाण्याची गरज आहे, ते त्याशिवाय ते कसं उमलणार नाही, त्याच्यापेक्षा त्याला पालवी फुटणार नाही. ऑक्सिजन लागणार आहे, कारण ते स्वतः जेवण कुठं तयार करायला लागलं आहे, स्वतः जेवण तयार करत नाही आहे, त्यामुळे आपल्यासारखंच ते दुसऱ्यांवर अवलंबून आहे, त्यामुळे त्याला पण ऑक्सिजन लागणार आहे. त्यामुळे हा CETला फसवणारा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट चेंज इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. काय चेंज होत नाही, मायक्रोपाईल, बाकी हे सगळे चेंज होतात. एंडोस्पर्म एकतर यूज केलं जाईल किंवा यूज केलं जाणार नाही किंवा यूज केलं जाईल. यूज केलं जाणार नाही तर आपण त्याला काय म्हणणार, एंडोस्पर्मिक, तो प्रेझेंट असणार. जर कम्प्लिटली यूज केला असेल, कम्प्लिटली वापरला असेल तर तो आपल्याला मिळणार नाही, तो डिसॅपियर होणार. एक्झाम्पल नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस. इंटुगमेंट बाहेरचं कवरिंग ते कशात कन्वर्ट होणार, टेस्टा आणि टेगमनमध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढचं येणार तुमचं डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. सीड झालं, आता फ्रूटचं डेव्हलपमेंट नको. आता हे जे फ्रूटचं डेव्हलपमेंट आहे कम्प्लिटली हार्मोन्सनी होतं आहे. ठीक आहे, आता इथं प्लांटचा ॲज म्हणजे बाकीच्या सेलचा वगैरे ॲज काही संबंध नाही, जे काही हार्मोन्स असतात. आता कोण हार्मोन्स तयार करतात, हे डेव्हलपिंग सीड्स. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ इज फ्रूट डेव्हलप्ड. किंवा तुम्हाला CETला हा तुम्हाला हमखास प्रश्न येतो की फ्रूटचं डेव्हलपमेंट, हू गाईड्स द डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. हार्मोन्स प्रोड्यूस्ड बाय डेव्हलपिंग सीड्स, हार्मोन प्रोड्यूस्ड बाय प्लांट्स, हार्मोन्स प्रोड्यूस्ड बाय फ्रूट इटसेल्फ, हार्मोन्स प्रोड्यूस्ड बाय होल प्लांट लिव्स वगैरे, असं काहीतरी तुम्हाला MCQs देतले. आन्सर काय येणार, हार्मोन्स प्रोड्यूस्ड बाय डेव्हलपिंग सीड्स. जे सीड्स इथे डेव्हलप व्हायला लागलेत, इथे जे सीड्स डेव्हलप व्हायला लागलेत हे सगळे, हे काय करणार, हार्मोन्स रिलीज करणार, ज्याच्यामुळे काय होणार, फ्रूट डेव्हलपमेंट होणार. एकदा का झायगोट फॉर्म झालं, एकदा का त्यांचं फर्टिलायझेशन झालं की ओव्हरीचं कन्वर्जन होणार फ्रूटमध्ये. जे बाहेरचे ओव्हरी आहे त्याचं कन्वर्जन होणार फ्रूटमध्ये. जे ओव्हरी वॉल आहे ते कन्वर्ट होणार पेरिकार्पमध्ये. आणि पेरिकार्प असते 3 लेअरचं. कळालं? इथपर्यंत कळालं का? काही डाऊट आहे बाळांनो तुम्हाला? जसं आपण ओव्ह्यूल आतलं कशात झालं, सीडमध्ये झालं, बाहेरचे जे काय झाली ओव्हरी फ्रूटमध्ये झाली. आणि ही जी ओव्हरी वॉल आहे आपण काय म्हणणार आहे बाळांनो, ओव्हरी वॉल. ते हा तुमचा ओव्ह्यूल झाला, हे तुमची ओव्ह्यूल झाले, हेच कशात झालं, सीडमध्ये झालं. हे झालं तुमचं ओव्हरी वॉल, हे कशात कन्वर्ट झालं आहे बाळांनो, पेरिकार्प. इथपर्यंत कळालं का? डाऊट आहे बाळांनो तुम्हाला काही? त्यानंतर आता ह्याचं सिग्निफिकन्स बघायचं आहे. 2 मार्कला, 3 मार्कला, 4 मार्कला हा प्रश्न येतो, त्यामुळं हा हलक्यात घ्यायचा नाही. सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट का होतं, काय उपयोग आहे. आता फ्रूट का होणार आहे, कारण ते नरिशमेंट देते टू डेव्हलपिंग सीड्स. आपल्यासाठी नसतं,
ठीक आहे. जे ते झाड फळं फुलं ज्याला येतात ते स्वतःसाठी असतं, स्वतःच्या येणाऱ्या बाळासाठी. त्याचं बाळ काय आहे, सीड आहे, माहिती आहे की नाही. त्या सीडला एक नरिशमेंट मिळावी म्हणून, सीडला नरिशमेंट मिळावी, त्याला प्रोटेक्शन मिळावं म्हणून ते फ्रूट असतं. आपल्यासाठी ते झाड फळं तयार करत नाही. ते फळं जे तयार होतात त्याला नरिशमेंट देतं ते कुणाला, सीडला. त्या बियांना, त्या फळांच्या आत असलेल्या बियांना ते काय करतं आहे, नरिशमेंट देतं आहे. परत ते काय करते, त्या सीडला, बियांना इमॅच्युअर कंडिशनपासून काय करतं आहे, वाचवतं आहे. त्यानंतरनं सीड प्रोपोगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट. प्रोपोगेटिंग म्हणजे आपण म्हणू शकतो त्याच्यापासून पुढचं जनरेशन येणार आहे, पुढची पिढी येणार आहे. सीड्स अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्सल अँड हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीशीज. आता हे जे सीड्स आणि फ्रूट्स आहेत ह्यांचं जे डिस्पर्सल होतं आहे ते काय होतं आहे, नॅचरली होतं आहे. आणि जिथं सीड पडेल म्हणजे जिथं बी पडेल तिथं नवीन झाड उगवणार, तेच आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीशीज अँड डिस्पर्सल. डिस्पर्सल म्हणजे त्याची जी बियाणं आहेत ती काय होतात, भरपूर टाकली जातात, पसरली जातात. जिथं ती पसरले तिथं त्यांचं काय होणार आहे बाळांनो, झाडं येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमचं डॉर्मन्सी, पुढचा पॉईंट. डॉर्मन्सी म्हणजे काय, टेम्पररी स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट अँड फॅसिलिटेट सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम इन ॲडवर्स कंडिशन. ठीक आहे. आता इकडे बघा, असं होऊ नये पण आपण असं एकदा तुम्ही विचार करा की तुम्ही जिथं आहात, आता तुम्ही घरात असाल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तुमच्या रूमवर असाल किंवा तुमच्या हॉस्टेलवर असाल, कुठंही असाल, तिथं आता समजा की अर्थक्वेक आला आहे, भूकंप आला आहे किंवा आपण तिथं काहीतरी आपत्कालीन काहीतरी हे आलं आहे. तुम्ही काय करणार, तुम्ही जे मोबाईलमध्ये बघत असाल हा व्हिडिओ किंवा तुमच्या टॅबमध्ये बघत असाल, लॅपटॉपमध्ये बघत असाल, ते तुम्ही घेऊन पळून जाणार की हे सगळं इथंच टाकून तुम्ही आधी इथनं पळून जाणार. समजा तुमच्या जर आईवडिलांवर असाल तर आईवडिलांना घेऊन, तुमचे जर वयस्कर आजी आजोबा असतील त्यांना घेऊन तुम्ही तिथनं पळून जाणार, की घरात जे सोनं नाणं आहे ते आधी घेऊयात, ते सगळं घेऊन जाऊयात असा विचार करणार तुम्ही. आपत्कालीन परिस्थिती आहे, तिथनं तुम्हाला पटकन काय करायचं आहे, बाहेर जायचं आहे. तुम्ही ऑब्व्हियसली काय करणार, आधी स्वतःचा जीव वाचवणार आणि मग जर काय राहिलं तर तुम्ही बघणार की बाबा काय काय राहिलं आहे. समजा जर खूप मोठा भूकंप आला किंवा खूप मोठं असं काहीतरी त्याच्यामुळे घर वगैरे हे झालं तुमचं, तर तुम्ही काय करणार, आधी स्वतःचा जीव वाचवणार, तुमच्या आईवडिलांचा, तुमच्या बहीण भावाचा जीव वाचवणार आणि मग तुम्ही त्या सामानाकडे बघायला जाणार. तसंच डॉर्मन्सी म्हणजे काय, आपत्कालीन जी वेळ आली असते त्या झाडावर किंवा त्या आपण काय म्हणतो त्या पूर्ण सीडवर किंवा त्या प्लांटवर काय झालं असतं, ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन आलेले असतात, तेव्हा हा डॉर्मन्सी स्टेजला म्हणजे तोपर्यंत हा काय होतो, मेटाबॉलिक अरेस्टला जातो. म्हणजे एका ठिकाणी तसाच स्थिर राहतो. त्याच्यात काही मेटाबॉलिक गोष्टी होत नाहीत. मेटाबॉलिक म्हणजे काय, आपण जे तुम्ही 11वीला शिकला होतात, कार्बन सायकल किंवा C3 सायकल, C4 सायकल, ग्लायकोलायसिस, या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या शिकला होता का, TCA सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचे, ह्या सगळ्या ज्या सायकल्स आहेत त्या सायकल्स आता होणार नाहीत. त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिक अरेस्ट. मेटाबॉलिक अरेस्ट म्हणजे काय, तिथं तो थांबतो किंवा तिथून तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही ज्या गोष्टी करत होता त्या गोष्टी तिथंच टाकणार ना. तुम्ही समजा जेवत असला तुम्ही ताट तिथंच सोडणार, तुम्ही जर झोपला असाल तर तिथून तुम्ही काय होणार, बाहेर निघणार. आता तुम्ही इथं काय करायला लागलाय, व्हिडिओ बघायला लागलाय, ठीक आहे, तुम्ही तुमच्या हातात टॅब आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, तिथंच टाकणार सगळं. फोन पण तिथंच टाकणार, टॅब पण तिथंच टाकणार, तुमचा लॅपटॉप पण तिथंच टाकणार आणि तुमच्या आईवडिलांना, तुमच्या बहीण भावांना, आजी आजोबांना घेऊन तुम्ही बाहेर जाणार. ठीक आहे. तसंच डॉर्मन्सी जेव्हा झाडावर आपत्कालीन वेळ येते तेव्हा तो टेम्पररी, ऑब्व्हियसली टेम्पररी, तात्पुरतं ते काय करणार, मेटाबॉलिक अरेस्टला जाणार. मेटाबॉलिक अरेस्टला जाणार म्हणजे तो काहीही गोष्टी का त्याच्यातलं जे मेटाबॉलिझम होतं म्हणजे काय, ग्लायकोलायसिस म्हणा, TCA सायकल म्हणा, ह्या सगळ्या सायकल्स होणार नाहीत. ठीक आहे. स्ट्रक्चरल फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इज कॉल्ड एज डॉर्मन्सी. तुम्हाला हा डेफिनेशनला येऊ शकते. डेफिनेशनला ते काय विचारतील, एक्सप्लेन डॉर्मन्सी. तुम्ही काय म्हणणार, स्ट्रक्चरल आणि फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम. तुम्ही आता ते मेकॅनिझम ॲडॅप्ट करायला लागलाय. ठीक आहे का, कारण तुम्हाला तिथं काय करायचं आहे, त्या आपत्कालीन याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. किंवा पण महाराष्ट्रात बघा आता यावर्षी काही इतका पाऊस नाही आहे, पण जेव्हा पाऊस जास्त झाला आहे, जेव्हा पूर आला आहे, जिथं पूरग्रस्त एरिया आहे, पूरग्रस्त जिथं लोक असतात, तुम्ही काय करताय, सामान तिथंच ठेवताय, जे गरजेचं आहे फक्त तेच घेऊन काय करताय, बाहेर पडताय तात्पुरतं. असं नाही की तुम्ही ते घर तुमचं सोडूनच दिलं, तुम्हाला परत त्या घरी जायचं आहे. पण कधी जेव्हा पुराचं पाणी काय होईल, खाली जाईल, पूर काय होईल, कमी होईल किंवा पाऊस थांबेल, तेव्हा तुम्ही तुमच्या घरी परत जाणार. पण तात्पुरतं तुम्ही काय करताय, तुमच्या नातेवाईकांच्या घरी, मित्रांच्या घरी किंवा तुमच्या हॉटेलवर किंवा आपण काय म्हणतो की ते
धर्मशाळा वगैरे असतात तिथं तुम्ही काय करतो पण तुमची तात्पुरती सोय करताय, ठीक आहे की नाही, कारण पूर पण काय आपत्कालीन परिस्थितीच आहे, तसंच डॉर्मन्सी पण काय आहे आपत्कालीन परिस्थितीच आहे. तेव्हा जे झाड काय करते ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम घडवून आणते स्वतःमध्ये, त्याला आपण काय म्हणतो डॉर्मन्सी म्हणतो, ठीक आहे. ड्युरिंग डॉर्मन्सी मॅच्युअर अँड वायबल सीड्स विल नॉट जर्मिनेट. ऑब्व्हियसली आता आपत्कालीन परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही तिथं जर्मिनेट होणार नाही, तुम्ही तुमच्या बाळाला जन्म तिथं तुमच्याच इच्छा होणार की त्या म्हणजे पुराच्या त्यात मी बाळाला माझ्या ह्या जगात आणू. And even in the favorable conditions, viable seeds will germinate only after completion of dormancy period. जेव्हा त्या झाडाला वाटेल किंवा त्या बियाला वाटेल की बाबा आत्ता आपल्यावर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती नाही, आता आपल्या आजूबाजूला सगळ्या फेवरेबल कंडिशन्स आहेत, तेव्हाच ही सीड काय करणार जर्मिनेट करून आपला पुढचा आपली पुढची जी पिढी आहे ती या जगात घेऊन येणार. तुम्हाला डॉर्मन्सी इतकं विचारलं जाऊ शकतं. त्याच्या पुढे आता अपोमिक्सिस, ठीक आहे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे आपला अपोमिक्सिस. अपोमिक्सिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. आपण इथं काय करायला लागलो एम्ब्रिओ तयार करायला लागलो, पण कसं असेक्शुअल मेथडनी. असेक्शुअल मेथड म्हणजे काय इथं फक्त वन गॅमेट आहे, मेल गॅमेट फिमेल गॅमेट नसते. जसं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असतं एक मेल गॅमेट असतं एक फिमेल गॅमेट असतं, त्यांचं काय होणार फ्युजन होऊन झायगोट तयार होणार, त्या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणार. पण अपोमिक्सिसमध्ये काय होतं एम्ब्रिओ तयार होतो, ठीक आहे. एम्ब्रिओ इथं पण तयार होणार आहे पण असेक्शुअल मेथडनी, विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड फर्टिलायझेशन. गॅमेट इथं गॅमेटचा अर्थ म्हणजे इथं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असा आहे, ठीक आहे. एकच काय तर तयार होतं त्याला आपण मेल किंवा फिमेल गॅमेट म्हणू शकत नाही, ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ थ्रू असेक्शुअल मेथड म्हणजे इथं एकच कुठला तरी पेरेंट आहे, विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड त्यांच्यात फर्टिलायझेशन होणार नाही. इट इज अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यात ना मिओसिस होते ना सिनगॅमी होते. सिनगॅमी म्हणजे जे फ्युजन असतं मेल आणि फिमेल गॅमेट, ज्याला आपण सिनगॅमी म्हणतोय, तिथं मिओसिस पण होत नाही आणि सिनगॅमीसुद्धा होत नाही, ठीक आहे. एम्ब्रिओपासून ओव्ह्यूल तयार होतो, ओव्ह्यूलपासून सीड तयार होते. इथं अपोमिक्सिसमध्ये सुद्धा होणार, पण इथं फर्टिलायझेशन फक्त होणार नाही, बाकीच्या गोष्टी होणार, ठीक आहे. आता अपोमिक्सिस आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचं असतं, एक अपोगॅमी असतं आणि एक अपोस्पोरी असतं, ठीक आहे. हे कसं लक्षात ठेवणार, आता ह्याच्यात काय काय आहे ते आधी बघूया तुम्ही. अपोमिक्सिस तुम्हाला कळालं, अपोमिक्सिस म्हणजे काय, आपण एम्ब्रिओ तयार करतोय पण विदाऊट फर्टिलायझेशन, म्हणजे आपण फर्टिलायझेशन होऊ देत नाही, ठीक आहे. इथं ना मेल गॅमेट फिमेल गॅमेटचं फ्युजन होत नाही, त्याच्याशिवाय एम्ब्रिओ तयार होतो. मग अपोमिक्सिस आपल्याकडे दोन प्रकारचं, एक अपोगॅमी आहे एक अपोस्पोरी आहे. आता तुम्ही ऐकलं असाल एक तर गॅमेटोफाईट आणि एक स्पोरोफाईट. आपलं जे 11वीला आपण शिकलो आहे प्लांटचे दोन फॉर्म्स असतात, एक गॅमेटोफाईट फॉर्म असतो एक स्पोरोफाईट फॉर्म असतो, ठीक आहे. गॅमेटोफाईट जास्त करून अल्गे ब्रायोफायटा किंवा आपलं टेरिडोफायटा ह्यांच्यामध्ये काय असतो तुमचा गॅमेटोफाईट हा जास्त स्ट्रॉंग असतो, पण जेव्हा जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म तिथं काय असतात स्पोरोफाईट जास्त स्ट्रॉंग असतात, ठीक आहे. जसं आपलं हे असतं बघा माणसांचं पण असतं की आपलं 18 एजपर्यंत आपण कसं असतो नाबालिक असतो, 18 वर्ष पूर्ण झाले की आपण काय होतं प्रौढ होतो. म्हणजे भारताच्या संविधानानुसार आपण 18 वर्षापर्यंत आपण काय नाबालिक आहे, 18 वर्षानंतर आपण काय होतो बालिक होतो किंवा आपण प्रौढ होतो. तसंच त्याचं झाडाचं पण गॅमेटोफाईट फॉर्म असतं आणि स्पोरोफाईट फॉर्म असतं. आता हे गॅमेटोफाईट किंवा गॅमेटोफाईट जर एम्ब्रिओ तयार करत असेल, परत एकदा सांगते झाडाचे दोन फॉर्म आहेत, एक गॅमेटोफाईट आहे एक स्पोरोफाईट आहे. गॅमेटोफाईट जर एम्ब्रिओ तयार करत असेल तर आपण म्हणणार अपोगॅमी, आणि जर स्पोरोफाईट जर एम्ब्रिओ तयार करत असेल किंवा डिप्लॉइड गॅमेटोफाईट तयार करत असेल विदाऊट मिओसिस तर आपण काय म्हणणार अपोस्पोरी, ठीक आहे. स्पोरोफाईट काय करणार गॅमेटोफाईट परत जाऊन काय करणार एम्ब्रिओ तयार करणार, ठीक आहे. त्यामुळे आता लक्षात कसं ठेवणार गॅमी आणि गॅमेटोफाईट, जी गॅमी आणि गॅमेटोफाईट, स्पोरी आणि स्पोरोफाईट लक्षात राहील, गॅमी आणि गॅमेटोफाईट, स्पोरी आणि स्पोरोफाईट. तर तुम्हाला गॅमी दिसलं की समजायचं की तिथं गॅमेटोफाईट आहे ज्याच्यापासून काय व्हायला लागलं आहे बाळांनो एम्ब्रिओ तयार व्हायला लागला आहे विदाऊट फर्टिलायझेशन, हे लिहायला विसरायचं नाही.
अपोगॅमी, गॅमेटोफाईट, एम्ब्रिओ तयार व्हायला लागला आहे विदाऊट फर्टिलायझेशन. स्पोरी, डिप्लॉइड स्पोरोफाईट कन्वर्ट होणार डिप्लॉइड गॅमेटोफाईट, आणि डिप्लॉइड गॅमेटोफाईट तयार होऊन कशात कन्वर्ट होणार, डिप्लॉइड एम्ब्रिओमध्ये. परत इथं काय, विदाऊट मिओसिस अँड विदाऊट फर्टिलायझेशन. एक्झाम्पल काय, ऑरेंज आणि मँगो. इथपर्यंत काय आलं, इथपर्यंत काय डाऊट आहे. आता येणार आपलं एक्झाम्पल्स. एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो टाईप्स. रिकरंट अपोमिक्सिस. आता एम्ब्रिओ सॅक. आता तुमची जी एम्ब्रिओ सॅक आहे, जे एम्ब्रिओ तयार व्हायला लागले, ते कुठून तयार व्हायला लागले बाळांनो, तुमचं आर्किस्पोरियल सेल किंवा अदर पार्ट ऑफ न्यूसिलस. तुम्ही बघितलं असाल पूर्ण तुमच्या याच्यात काय म्हणू शकतो आपण, फिमेल गॅमेटोफाईटमध्ये एकतर आपण आर्किस्पोरियल सेल्स बघितले, आपण न्यूसिलस बघितलं होतं. आठवतं आहे, न्यूसिलस जे काय करतं, आपल्याला न्यूट्रियंट्स देतं त्या पूर्ण ओव्ह्यूलला ग्रो होण्यासाठी. त्याच्यापासूनच जर एम्ब्रिओ तयार व्हायला लागला, म्हणजे जो काय करत होता, न्यूट्रियंट्स देत होता आपल्याला, त्याच्यापासूनच जर एम्ब्रिओ तयार व्हायला लागला तर आपण काय म्हणणार, रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिस कधी म्हणणार, जो आपल्याला काय करत होता, न्यूट्रियंट्स देत होता, तोच काय करायला लागला बाळांनो, आता आपल्याला एम्ब्रिओ सॅक द्यायला लागला आहे. त्यातलं पहिलं आलं आपलं डिप्लोस्पोरी. डिप्लॉइड एम्ब्रिओ सॅक आहे, डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल काय करायला लागले, एम्ब्रिओ तयार करायला लागले. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल काय करणार, मिओसिस करून एक त्याचं जे काही ओव्ह्यूल असतं किंवा एक जे काय आपण म्हणू शकतो की मेगास्पोर असतं ते तयार करायला पाहिजे. पण इथं काय करायला, डिप्लॉइड मेगास्पोर एम्ब्रिओ तयार करायला लागले, आणि त्याला आपण काय म्हणतो, डिप्लोस्पोरी म्हणतो. ठीक आहे, कसं लक्षात ठेवणार, डिप्लॉइड एम्ब्रिओ, डिप्लॉइड मेगास्पोर, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. ठीक आहे, जिथं डिप्लो आहे, डिप्लोस्पोरी आहे, तिथं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, डिप्लॉइड एम्ब्रिओ लक्षात ठेवायचं आहे, आणि डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल एवढं लक्षात ठेवा. डिप्लो म्हणजे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, ह्याच्यापासून काय तयार व्हायला लागले, एम्ब्रिओ तयार व्हायला लागला आहे. ठीक आहे, रिकरंट अपोमिक्सिस काय आलं, त्यातलं पहिलं आपण बघितलं डिप्लोस्पोरी. आता बघणार आपण अपोस्पोरी. हे जे न्यूसिलर सेल आहेत, गिव्ह राईज टू अपोमिक्सिड एम्ब्रिओ सॅक. ह्या अपोस्पोरी न्यूसिलर तुमचा जो एंड आहे, आपण काय म्हटलं होतं, एकतर आर्किस्पोरियल सेल किंवा न्यूसिलस. ठीक आहे, इथं डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. आता जे न्यूसिलस आहे त्याच्यापासून काय होणार आहे बाळांनो, आपलं जे एम्ब्रिओ सॅक आहे ते तयार होणार, त्याला आपण काय म्हणणार आहे, अपोस्पोरी म्हणणार आहे. आता नॉन रिकरंट अपोमिक्सिस. नॉन रिकरंट अपोमिक्सिस. आता आधी आपण काय बघितलं, रिकरंट अपोमिक्सिस. आता आपण काय बघणार आहे, नॉन रिकरंट अपोमिक्सिस. त्यातला जो मेगास्पोर आता मदर सेल आहे, जो आपण इथं बघितला होता, मेगास्पोर मदर सेल, हा काय करणार, अंडरगो मिओटिक डिव्हिजन. इथं मिओटिक डिव्हिजन व्हायला लागलं आहे, इथं मिओटिक डिव्हिजन होत नव्हतं. ठीक आहे, विदाऊट मिओसिस, विदाऊट मिओटिक डिव्हिजन होत होतं. इथं मेगास्पोर मदर सेल काय करणार, अंडरगो मिओटिक डिव्हिजन अँड हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म्ड. म्हणून इथं आहे नॉन रिकरंट. रिकरंट म्हणजे मागं. मेगास्पोर मदर सेल अंडरगो मिओटिक डिव्हिजन, बाकीच्यांसारखं ते मिओटिक डिव्हिजन घडवून आणणार आणि हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक तयार करणार. इथपर्यंत कळालं, इथपर्यंत काय डाऊट आहे बाळांनो. आपण आता इथं काय कवर केलं, आधी अपोमिक्सिस कवर केला. अपोमिक्सिस म्हणजे काय, परत आता सांगते, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओ आपला तयार होणार, म्हणजे फ्रूट तयार होणार, पण विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड फर्टिलायझेशन. ठीक आहे, अपोमिक्सिस आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे आहेत, अपोगॅमी आणि अपोस्पोरी. अपोगॅमी कधी म्हणणार, जेव्हा गॅमेटोफाईटपासून काय व्हायला लागलं आहे, गॅमेटोफाईटपासून एम्ब्रिओ तयार व्हायला लागलं, तेव्हा काय म्हणणार मी, अपोगॅमी. जर अपोस्पोरी, डिप्लॉइड स्पोरोफाईटपासून काय तयार व्हायला, डिप्लॉइड गॅमेटोफाईटपासून काय तयार व्हायला लागले, एम्ब्रिओ तयार व्हायला लागले, तेव्हा म्हणणार मी अपोस्पोरी. आता रिकरंट अपोमिक्सिस. आता रिकरंट अपोमिक्सिसमध्ये नो मिओसिस होत नाही. एकतर मिओसिस होत नाही, आपण असं म्हणू शकतो की जे हॅप्लॉइड आहेत ऑलरेडी, त्याच्यापासून काय व्हायला लागले बाळांनो, आपण काय म्हणू शकतो की इथं मिओसिस होत नाही. मिओसिस होत नाही, विदाऊट मिओसिस तर काय व्हायला लागले, एम्ब्रिओ सॅक फॉर्म व्हायला लागले. कशापासून होणार, आर्किस्पोरियल सेल्सपासून तयार होणार किंवा न्यूसिलसपासून तयार होणार आहे. ठीक आहे, आता डिप्लोस्पोरीमधून अनरिड्यूस किंवा डिप्लॉइड एम्ब्रिओ सॅक तयार होणार, कुठून, डिप्लॉइड मदर सेलमधून. म्हणून आपण रिकरंट म्हणतोय. का, रिकरंट म्हणजे मागं, रिवाइंड, करंट म्हणजे आत्ता चालू असलेलं, आपण म्हणतो ना करंट सिच्युएशन. रिवाइंड म्हणजे मागं. आधी आपण बघितलं की आपली जी मेगास्पोर आहे, एम्ब्रिओ काय होत, आपला एन आहे आता. ठीक आहे, आता उलटा काय व्हायला लागला आहे, हा डिप्लॉइड एम्ब्रिओ सॅक तयार व्हायला लागला आहे. एम्ब्रिओ आपला एन होता, ह्या मदर मेगास्पोरपासून, मला एकदा इथे सांगते,
आपल्या मदर मेगास्पोरपासून काय तयार झालं बाळांना, आपलं मेगास्पोर तयार झालं. मेगास्पोर एन आहे, तिथून आपला एम्ब्रिओ तयार झाला. हा पण काय एन आहे. पण म्हणजे आपण म्हणू शकतो की जो डिप्लॉइड आहे त्याच्यापासून एन एन तयार झाला, ह्याला आपण काय म्हणणार करंट. पण आता उलटं व्हायला लागलं ना, या आपला जो एम्ब्रिओ आहे तो कसा व्हायला लागला आहे, असा व्हायला लागला आहे, डिप्लॉइड व्हायला लागला आहे. आपला एम्ब्रिओ डिप्लॉइड व्हायला लागला आहे म्हणजे जे एवढं सगळं झालं ते होत नाही, रिवाइंड यायला लागलं. म्हणजे आधीपासून जी डिप्लॉइड त्याची प्रोजेनी होती ते डिप्लॉइड प्रोजेनी तो मेंटेन करायला लागलो. आपण काय म्हणतो डिप्लॉइड एम्ब्रिओ, त्याला म्हणतो आपण रिकरंट अपोमिक्सिस. त्यातलं पहिलं आहे ते डिप्लोस्पोरी, त्याच्यानंतर आहे ते अपोस्पोरी. डिप्लॉइड कसं लक्षात, डिप्लोस्पोरी कसं लक्षात ठेवणार बाळांनो तुम्ही, डिप्लॉइड मेगास्पोर, मदर सेल का डिप्लॉइड एम्ब्रिओ. आता इथं अपोस्पोरी न्यूसेलर सेल काय करायला लागल्यात, अपोमिक्सिस करायला लागल्यात. आता नॉन रिकरंट म्हणजे आपण म्हणतो नॉन लिव्हिंग म्हणजे जो लिव्हिंग नाही आहे. आता नॉन रिकरंट म्हणजे हे रिकरंट नाही, करंट आहे, करंट अपोमिक्सिस. आणि इथं बघा तुम्ही इथं बघू शकता की मेगास्पोर मदर सेल मिओटिक डिव्हिजन करून काय करायला लागले, हॅप्लॉइड एम्ब्रिओसॅक. म्हणजे आधीसारखं जसं नॅचरली होतं तसंच तयार करायला लागले. हॅप्लॉइड एम्ब्रिओसॅक इथं तयार व्हायला लागले, ते काय आहे, करंट आहे. म्हणून नॉन रिकरंट. इथं काय आहे, एम्ब्रिओसॅक कशी तयार व्हायला लागली, डिप्लॉइड तयार व्हायला लागली बाळांनो. हे काय आहे, नॉन रिकरंट आहे, म्हणजे उलटं व्हायला लागले. हॅप्लॉइड व्हायला पाहिजे होतं ते डिप्लॉइड व्हायला लागले. ठीक आहे. आता मेगास्पोर मदर सेल अंडरगो मिओटिक डिव्हिजन, मिओटिक होणार, हॅप्लॉइड एम्ब्रिओसॅक तयार होणार. आता एम्ब्रिओ अरायझेस फ्रॉम द एग बाय पार्थिनोजेनेसिस. आता इथं एम्ब्रिओ कुठून यायला लागला, एगपासून यायला लागला, कारण एग मेगास्पोर मदर सेल तयार झाले, पार्थिनोजेनेसिस करून एम्ब्रिओ तयार व्हायला लागला आणि हॅप्लॉइड सेल्स ऑफ गॅमेटोफाइट पण तयार होणार आहेत. ठीक आहे. कुणामध्ये दिसते, निकोटिनामध्ये बाळांनो दिसते. परत हे प्लांट्स कसे असतात, स्टराईल असतात, ते काय करतात, रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. ऑब्व्हियसली स्टराईल काय आहेत, कारण हे हॅप्लॉइड जरी असले तरी ह्यांच्यात मेल गॅमेट आलेला नाही, त्यांच्यात रिकॉम्बिनेशन झालेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर आपला जो पुढचा पॉईंट आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रॉनी. एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस, म्हणजे आपल्या न्यूसेलसपासून किंवा इंटुगमेंटपासून आपल्या नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. म्हणजे इथं काय व्हायला लागलं बाळांनो, 2 एम्ब्रिओ तयार व्हायला लागले. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत म्हणजे आपण म्हणू शकतो की आपले 2 एम्ब्रिओ तयार व्हायला लागलेत. एक आपला नॉर्मल असेल आणि एक असणार आहे तो कुठून येणार आहे बाळांनो, न्यूसेलसमधून येईल किंवा इंटुगमेंटमधून येईल. म्हणजे 2 एम्ब्रिओ तयार व्हायला लागलेत. एक्झाम्पल कशात, आपलं मँगो आहे, ऑरेंज आहे, लेमन आहे. इट गिव्ह राईज टू पॉलीएम्ब्रॉनी. म्हणजे आता ऑब्व्हियसली एकापेक्षा जास्त म्हणजे आपण काय म्हणणार, पॉलीएम्ब्रॉनी म्हणणार. जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स आर प्रोड्युस्ड बाय अपोमिक्सिस. इथपर्यंत कळालं. तर आपला लास्ट पॉईंट आहे, नाही अजून आहे, पार्थिनोकार्पी. पॉलीएम्ब्रॉनी पण आहे वाटतं त्याच्यानंतर. हो ठीक आहे. आजच आपण संपूया. आहे पार्थिनोकार्पी हे कुणी टर्म कॉइन केले, नोलनी 1902ला. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की टर्म सांगा म्हणून. टर्म कुणी केली, नोलनी केली 1902. याला आपण काय म्हणतो, पार्थिनोकार्पी. फ्रूट इज डेव्हलप्ड विदाऊट प्रोसेस ऑफ फर्टिलायझर. आपण इथंपर्यंत काय बघितलं, आपण आता एम्ब्रिओ बघितला. ॲडेंटिव्ह एम्ब्रिओ म्हणा, नॉन रिकरंट अपोमिक्सिसमध्ये आपण काय बघतो बाळांनो, आपण अपोमिक्सिसमध्ये एम्ब्रिओ बघतो. एम्ब्रिओच बघायला लागलो आपण इथं सुद्धा, जो कसा तयार झाला आहे, विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट आणि फर्टिलायझेशन. आता आपण पार्थिनोकार्पीमध्ये बघायला लागलो आहे काय वेळांनो, पार्थिनोकार्पी पण सेम तसंच आहे, पण आपण काय बघायला लागलो आहे, फ्रूटची डेव्हलपमेंट बघायला लागलो आहे. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. वॉट डिफर्स पार्थिनोकार्पी फ्रॉम अपोमिक्सिस. व्हॉट इज द डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक बिटवीन अपोमिक्सिस अँड पार्थिनोकार्पी. काय डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक आहे. फ्रूट, इथं आपण फ्रूटबद्दल बोलतो, इथं आपण सीडबद्दल बोलतो. तर विदाऊट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. नॅचरली कुणामध्ये दिसतं हे, पायनॅपल, बनाना, पपयामध्ये तुम्हाला दिसतं. हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. प्लासेंटल टिश्यू इज अनफर्टिलाइज्ड ओव्हरी. आणि हे काय करणार, ऑक्झिन तयार करतात. हे कसं होणार बाळांनो, फ्रूट कसं तयार होणार आहे, तुमचं जे प्लासेंटल टिश्यू असतात, जे आपण हे प्लासेंटल टिश्यू इथलं जे असतात ते काय करतात, ऑक्झिन तयार करतात. म्हणजे हार्मोन्स, मला सांगितलं होतं मी, आठवतं आहे की जे फ्रूट असतात, फ्रूटची डेव्हलपमेंट कशी असते, हार्मोन्सनी होते. एकच मिनिट. फ्रूटची डेव्हलपमेंट कशी होते बाळांनो, हार्मोन्सने होते. आणि हार्मोन्स कोण सिक्रेट करते, सीड, ग्रोईंग सीड. पण आता इथं सीड नाही, कोण तयार करणार, प्लासेंटल टिश्यू.
प्लासेंटल टिश्यू काय करणार, हार्मोन्स सिक्रेट करणार. कुठला हार्मोन, ऑक्झिन, किंवा त्याला आपण म्हणू शकतो IAA, इंडॉल 3 ॲसेटिक ॲसिड. हे काय करणार, रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इन टू द फ्रूट. फ्रूट इज नॉर्मली प्रोड्यूस्ड बट इज सीडलेस. त्याच्यात सीड नसतो. तुम्ही बघितलं असेल बनानामध्ये आपल्याला सीड दिसत नाही. ठीक आहे. मग तुमचं आता पॉलीएम्ब्रॉनी. पॉलीएम्ब्रॉनी, डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इनसाइड द सीड इज कॉल्ड एज पॉलीएम्ब्रॉनी. आपण इथं पण सांगितलं तेच. कुठं, इथं ॲडेंटिव्ह एम्ब्रॉनीमध्ये एक एम्ब्रिओ आपला सोमॅटिक न्यूक्लियस पण तयार करतो आणि एक एम्ब्रिओ आपला जो आपला नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ आहे तसा आहेच. डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इनसाइड द सीड इज कॉल्ड एज पॉलीएम्ब्रॉनी. आता हे कुणी डिस्कवर केलं, लिओनी हुक. आणि लिओनी हुकनी डिस्कवर केलं सिट्रस जीन्समध्ये. ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लिओनी हुक इन 1719 इन सिट्रस जीन त्यांनी शोधून काढले. हे काय होतं, नोल. नावं विसरायची नाही, तुम्ही लिहून ठेवा आहे. ॲडिशनल एम्ब्रिओ रिझल्ट फ्रॉम डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ मॅटर्नल किंवा झायगोटिक टिश्यू असोसिएटेड विथ ओव्ह्यूल इनसाइड द सीड. तुम्हाला हे कळलं नसेल, कन्फ्यूज झालं असेल. मी असं हे एम्ब्रिओ काढलं. थांबा एकच मिनिट. मी समजा हे असं काय काढलं, एम्ब्रिओ काढली, तर तुमचं ओव्ह्यूल आहे. ह्याच्यापासून आता काय होणार, सीड तयार होणार. हे तुमचं नॅचरल आहे, इथंपर्यंत तर कळालं. आता ह्याच्या आजूबाजूला काय असतात बाळांनो, काहीतरी मॅटर्नल झायगोटिक टिश्यू असतात. मॅटर्नल म्हणजे आईकडनं आलेले, झायगोटिक म्हणजे सुद्धा आईकडून आलेले. हे काहीतरी काय असतात, टिश्यूज प्रेझेंट असतात. आता ह्यांचं काम काय आहे, ह्यांचं काम फक्त न्यूट्रिशन द्यायचं आहे. ह्या ग्रोईंग ओव्ह्यूलला फक्त आणि फक्त ते काय करतं, न्यूट्रिशन देतं. पण आता हे दोन्ही म्हणजे हे जे आजूबाजूचे आहेत हे काय करणार, परत एम्ब्रिओ तयार करणार. म्हणजे ज्यांचं काम न्यूट्रिशन द्यायचं होतं ते काय करणार, आम्ही सुद्धा एम्ब्रिओ तयार करणार, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळं हा एक एम्ब्रिओ आणि हा एक एम्ब्रिओ असे दोन एम्ब्रिओ तयार होतात. ठीक आहे. पॉलीएम्ब्रॉनी मे बी ट्रू or false depending upon embryos arise in the same embryo or different embryo in the same ovule. आता आपल्याला माहिती आहे एम्ब्रिओ सॅक, ज्याच्यात एम्ब्रिओ त्या ओव्ह्यूल सॅक जे एम्ब्रिओ सॅक, जर एकाच एम्ब्रिओ सॅकमध्ये जर एम्ब्रिओ तयार होत असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहे बाळांनो, ट्रू म्हणणार आहे. जर वेगवेगळे एम्ब्रिओ सॅकमध्ये तयार होत आपल्याला काय म्हणणार आहे बाळांनो, फॉल्स एम्ब्रिओ सॅक म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यात पहिलं येते आपल्या ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी. एम्ब्रिओ डेव्हलप डिरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड न्यूक्लियस. आपलं डिप्लॉइड न्यूक्लियस प्रेझेंट असतो, इंटिगमेंट असतो, त्याच्यापासून जर एम्ब्रिओ डेव्हलप होत असेल तर आपण काय म्हणणार, ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी. आपण हे कुठं बघितलं होतं बाळांनो, आपण हे बघितलं होतं ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपला ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी आणि आपलं काय म्हणू शकतो आपण, ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी. तर दोन्हीकडे सेम तेच आहे. ठीक आहे. दोन्ही तेच आहे. किंवा आपण म्हणू शकतो नाही एकच मिनिट, कुठे गेलं ते, नाही सॉरी, तो पॉईंट मी नाही लिहिलेला बाळांनो, सॉरी. ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी एम्ब्रिओ डेव्हलप्स डिरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड न्यूक्लियस. ज्याला आपण काय म्हणणार, अँड इंटिगमेंट कशात दिसतं, ते सिट्रसमध्ये दिसतं. पुढे आपलं क्लिवेज पॉलीएम्ब्रॉनी. क्लिवेज पॉलीएम्ब्रॉनी म्हणजे काय, झायगोट डिवाइड इंटू युनिट्स. आता झायगोट कसं होणार, भरपूर युनिट्समध्ये डेव्हलप होणार. समजा हा तुमचा झायगोट आहे, असे त्याने काय केले, युनिट्स तयार केले आणि प्रत्येक युनिट काय होणार, एम्ब्रिओमध्ये. आता क्लिवेज तुम्ही आता ह्याच्यात पण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये पण शिकत असाल. क्लिवेज म्हणजे काय, आपला जो झायगोट आहे तो काय होणार, कन्वर्ट होणार, भरपूर तुकड्यांमध्ये डिवाइड होणार, ते तुकडे काय होणार, एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होणार. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, पॉलीएम्ब्रॉनी म्हणतो. पॉलीएम्ब्रॉनी इन्क्रीज द चान्सेस ऑफ, आता जितके जास्त सीड्स असतील तितके जास्त काय होणार आहेत, तो वाचेल. ऑब्वियसली आपण म्हणतो ना की जर भरपूर तुम्ही बघितलं असाल की जे कुत्रे मांजरे वगैरे असतात ते भरपूर बाळांना एकदम जन्म देतात. का, कारण त्यातलं एक तर कोणतर वाचेल. कारण ऑब्वियसली त्यांना आपल्यासारखं घरदार नाही आहे, आपल्यासारखं त्यांना हॉस्पिटल काय नाही आहे जे रस्त्यांवरचे असतात त्यांचे. त्यामुळे ते काय करतात, एकाच वेळेला भरपूर त्यांच्या बाळांना जन्म देतात. त्यांचं असं म्हणणं असतं की एक तरी त्यातला जगेल, एक तरी कोणतरी जगेल. तसं पॉलीएम्ब्रॉनी जर भरपूर सीड्स असल्या त्यात एक तर कोणतरी सर्वाईव्ह होऊन नवीन प्लांट तयार करेल. त्यातलं मग आता आपलं न्यूसेलर ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी. सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. तर हे न्यूसेलर ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी कुठं वापरलं जातं, हॉर्टिकल्चर. ज्याच्यात आपल्याला फुलांच्या बागा असतात बघा, भरपूर फुलं पाहिजेले असतात, ते काय करतात, न्यूसेलर ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी
वापरतात. आय होप तुम्हाला हा पॉईंट कळाला असेल. आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे. तर याच्यामध्ये काही डाऊट असेल, कुठला पॉईंट कळाला नसेल, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी त्या शंकेचं नक्की काय करेन, निरसन करेन. ठीक आहे. हा तुमचा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे CETसाठी सुद्धा आणि स्टेट बोर्डसाठी सुद्धा. त्यामुळं मी तुम्हाला हेच सांगेन की याच्यावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करा, वेळ घालवू नका. वेळ नाही आहे तुमच्याकडे त्यामुळं. आणि जर तुम्हाला पुढचा कुठला टॉपिक हवा असेल अजून, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. आपण त्याच्यावर काय करूया, व्हिडिओ नक्की बनवूया. ठीक आहे. थँक्यू.